धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीवरील बाभळी उच्च पातळी बंधाऱ्याचे दरवाजे खाली टाकण्यास शेतकरी संघर्ष समितीने तीव्र विरोध केलाय। जोपर्यंत बाभळी बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील तसेच बॅकवॉटरच्या बुडीत क्षेत्रातील जमिनीचा मावेजा मिळत नाही तोपर्यंत सर्व दरवाजे खाली टाकू देणार नाही, अशी भूमिका संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी घेतली। या मागणीच्या अनुषंगाने जलसमाधी घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाभळी बंधाऱ्यावर जाऊन तीव्र आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे। प्रशासनाने शेतकऱ्यांची मागणी मंजूर करूनच दरवाजे खाली टाकणार असे लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। शेतकरी संघर्ष समितीच्या या आंदोलनाचे हे मोठे यश आहे। वादग्रस्त बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी खाली सोडले जातात। दरवर्षी 1 मार्च रोजी 0.6 टीएमसी पाणी जलसाठ्यातून सोडले जाते आणि 1 जुलै रोजी दरवाजे वर उचलले जातात। हा उपक्रम गेल्या 12 वर्षापासून नियमित चालू आहे। दरवाजे खाली सोडणे, उचलणे, पाणी सोडून देणे असा एक कलमी कार्यक्रम चालू होता। बाभळी बंधाऱ्याच्या जलसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले होते। या बंधाऱ्याचा 2.47 जलसाठा कायम असला तरी बुडीत जमीन क्षेत्राचा शेतकऱ्यांना मावेजा अजूनही मिळाला नसल्याकारणाने शेतकरी संतप्त होते। अनेकदा निवेदन, आंदोलन, मोर्चा काढूनही शासन दाद देत नव्हते। यावर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे तसेच बॅकवॉटरमुळे महाराष्ट्राच्या हद्दीतील गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले होते। तब्बल 15 ते 20 दिवस पिके पाण्याखाली गेल्याने अक्षरशः सडून गेली होती। ओला दुष्काळ जाहीर करा, विमा द्या आणि बुडीत क्षेत्रातील जमिनीचा मावेजा द्या अशा विविध मागण्यांसाठी मौजे कारेगाव फाटा येथे 17 दिवसाचे चल केले होते। याशिवाय मौजे रोशनगाव तथा शेळगाव थडी येथे शेकडो पुरुष महिलांनी जलसमाधी आंदोलन केले होते। दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दरवर्षाप्रमाणे दरवाजे खाली टाकताना शेतकरी संघर्ष समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी जलसमाधी घेण्याचे आंदोलन केले आहे। यावेळी बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्राच्या जमिनीचे मावेजा दिल्याशिवाय दरवाजे खाली टाकू देणार नाही, तसेच बॅकवॉटरमुळे यावर्षी शेतजमीन पाण्याखाली बुडालेली असून त्या जमिनीचा देखील मावेजा मिळावा तोपर्यंत दरवाजे खाली टाकू देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। पीक विमा देण्यात यावा, कर्जमाफी करण्यात यावी या मागण्यांसाठी जलसमाधीचे आंदोलन करण्याच्या हेतूने संघर्ष समितीचे नारायण पाटील पवार, रुपेश पाटील कदम, साईनाथ जाधव रोशनगावकर, गोविंद जाधव रोशनगावकर, विनायक पाटील कदम, सर्जेराव पाटील कदम, व्यंकटराव पाटील जाधव, गुरुचरण डुडे, पांडुरंग जगदंबे, गजानन रामोड, वैजनाथ शिवशेट्टे, गोविंद रामोड आदींच्या नेतृत्वाखाली बिलोली, उमरी, नायगाव तसेच धर्माबाद तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते, शेतकरी बाभळी बंधाऱ्यावर या जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। 29 ऑक्टोबरच्या डेडलाईनच्या डेटला पाणी बाभळी बंधारा बॅकवॉटर किंवा बाभळी बंधाऱ्याच्या स्टोरेजमध्ये पाणी साठवण्याच्या अनुषंगाने आम्ही इथं सर्व अधिकाऱ्यांसोबत बोलणी व चर्चा झाली। जलसमाधीचा आंदोलनाचा इशारा दिल्या कारणास्तव इथं प्रशासन आणि शासन सतर्कतेच्या भूमिका घेऊन इथं हजर राहिलं। त्या अनुषंगाने काही 2-4 गोष्टीवर मी तुम्हाला उजाळा टाकू शकतो। आजच्या घडीला जो निर्णय इथं शासनाने इथं आम्हाला कळवलेला आहे, आम्ही शेतकऱ्यांना त्यांना कळवला, त्या संदर्भात मी तुम्हाला बोलतोय। आजच्या घडीचा जो विषय आहे, मूळ मुद्दा आहे तो पोचमपाडच्या बॅकवॉटरचा विषय आहे। कारण की पोचमपाडचा बॅकवॉटर आज घडीला आपल्याकडे जो त्यांचा फुगोटा होऊन जे साठा होतो ते 17 टीएमसीचा पाणी साठा, अतिरिक्त साठा आपल्या हद्दीत होतो, हे पोचमपाडच्या समितीने मान्य केलेलं आहे। कलेक्टर ऑफिसच्या मीटिंग मध्ये याचा पुरावा देखील आहे। सदरील पुराव्याचा धागादोरा पकडून आम्ही आज या संदर्भात इथं चर्चा करण्यासाठी आलो असता या संदर्भात या बॅकवॉटरच्या भूमिकेला आणि बाभळी बंधाऱ्याच्या समितीच्या आणि इथल्या जे आमचे अधिकारी आले होते बनसोडे साहेब, त्यांनी असं गवाही दिली की 188 कोटी जे की नगण्य आहेत, आजच्या घडीला त्या 188 कोटी मधनं आम्हाला तीळ मात्र सुद्धा फायदा होणार नाही। आमचा मूळ हेतू आज आहे की आमचा जो पोचमपाडच्या बॅकवॉटरमुळे वारंवार जे बाधित होणारे क्षेत्र आहे त्याचा पूर्वरेषा कायम करून त्याची एक मोजमाप करून तो एक रजिस्टरवर आणून त्याचा आराखडा तयार करून शासन दरबारी आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा अधिवेशनामध्ये त्याची तरतूद आम्हाला करून आम्हाला योग्य तो मोबदला मिळवून द्यावा, यासाठी आमची अग्रण्य मागणी होती। त्या संदर्भात बनसोडे साहेबांनी आणि जगदीश सरांनी जे पोचमपाडचे अधिकारी आहेत या संदर्भात आम्हाला त्यांनी वेळोवेळी आजच्या इथून पुढे वेळोवेळी आम्हाला व्यवस्थित टॉक करून आणि या संदर्भात जो भी निर्णय होईल
त्या संदर्भात आम्हाला कळवतील अशी आम्ही हे बाळगून इथं आहोत। आणि या संदर्भात पुढील कारवाईसाठी आम्ही वेळोवेळी या समितीच्या शेतकरी संघर्ष समितीच्या मार्फत आणि बंधारे पाटबंधारे विभागाच्या समिती मार्फत आम्ही डायलॉग करून आणि याचा योग्य तो निवाडा झाल्याशिवाय आम्ही माघार हटणार। प्रतिनिधी माधव हानमंते, NTV न्यूज मराठी, धर्माबाद, नांदेड।